मी शिवाजी जयवंत भुसारे, राहणार अहमदनगर. मला पिशुल्याचा त्रास 1.5 वर्षापासून होता. त्यानंतर मी सोनोग्राफी केली. मला समजलं पिशुला त्रास आहे. तेव्हा मला कळलं. मी गेलो सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे, ते ऑपरेशन केले, पण ते काय ऑपरेशन सक्सेस झाले नाही. 3 महिने 4 महिने झाले पाणी घाण वगैरे येत होती. मी आज बरं होईल, उद्या बरं होईल, पण ते काय बरं झालं नाही. नंतर माझ्या मिसेसनी यूट्यूबवर सर्च केलं तर तिथे नाव आलं डॉक्टर अश्विन पोरवाल सर यांचं नाव. त्यांचे रिव्ह्यू पाहिले आम्ही. सरांनी ते टीव्हीवर मुलाखत दिली, ते पण आम्ही यूट्यूबवर पाहिलं. कसं ऑपरेशन, कसं सक्सेस रेट कशी काय. आणि मग आम्ही सोनोग्राफीत आम्हाला कळलं ते बरं नाही झालं. मग आम्ही परत इकडं पुण्याला सरांना येऊन भेटतो. सरांनी त्या दिवशी मला भेटल्यानंतर सरांनी सांगितलं काय काळजी करायची नाही शिवाजी, व्यवस्थित करून देतो, काय प्रॉब्लेम नाही, मागचं काही घ्यायचं नाही, मी आहे ना. मला असं वाटलं ते झालं आता मी व्यवस्थित करून देतो, काय प्रॉब्लेम नाही, तुला घाबरू नको. मी घाबरायचो कारण पहिल्यांदा ऑपरेशन झालं होतं, भीती वाटायची. ती काही लवकर बरं नाही झालं, जखम सुद्धा भरली नाही. मनात शंका यायला लागली काय करायचं. ज्यावेळेस मला समजलं मग पूर्वसरांनी तारीख दिली. मी भ्यायचो खूप ऑपरेशनला, पण पहिल्यांदा झालं होतं ऑपरेशन. सर म्हणजे काही काळजी करायची नाही. मला इतका आनंद झाला आज माझं बरं झालं तर मला इतका आनंद झालाय का तुमचा स्टाफ यशोदा मॅडम भाटे मॅडम काउन्सिलिंग इतकं मस्त केलं का मला त्या दिवशी घरी गेलो तरी असं वाटलं की दुसऱ्या करावं. नंतर थोडस आपले घरगुती प्रॉब्लेम असल्यामुळे लेट झालं. दुसरी गोष्ट भूलतज्ञ होत्या, त्यांना विचारलं, मला भीती वाटत होती. भूलतज्ञांनी मला समजून सांगितलं, फक्त मला कळलं सुद्धा नाही काय. आणि प्रत्येक वेळेस मी फॉलोअपला आलो तर मला असा अनुभव आला का मी सरांसंगच बोलतोय. कुठलाही स्टाफचा मग काय मी घाबरायचो सांगायचे. सारखीच स्टाफने इथले ते फरान डॉक्टर वगैरे सरांसारखीच फॉलोअपला काळजी घेतली, व्यवस्थित समजून. मला तरी असं वाटतं सरांना एक विनंती का नगरमध्ये हॉस्पिटल टाकावं. आमच्या नगरला नाही जे फॉलोअपला वगैरे, तरी पण आम्ही एकही फॉलोअप होतो. अनुभव मागचा होता त्याच्यामुळे चांगलं एकदम 100% बरं झालं. 2 महिने 14 दिवसातच बरं झालं. आणि कॉम्प्लिकेटेड सर्जरी होती यांची. ती कोणती टेक्निक आहे मला नाही सांगता येणार. डीएलपी तर त्या आमच्या तुमच्या स्टाफ त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार. आणि इन्शुरन्सचा प्रोसेस कसा होता? हो, इन्शुरन्सचं होतं, चांगलं होतं. म्हणजे आमचं कॅशलेस नाही झालं, मग आम्ही कॅश भरली. मग त्यात पण त्यांनी खूप गायडन्स केले. कुठल्या कागदाची कमी नाही पडली. म्हणजे आमचं क्युरी वगैरे काही आली पण नाही. लगेच आमचं बिल ते पण पास झालं. कॅशलेस करून आम्ही बिल पण आम्हाला लगेच 15 दिवसात. ओके. आता तुम्ही कम्प्लिटली फिट आहे? एकदम म्हणले एकदम फिट आहे, काही प्रॉब्लेम नाही, 100% शुअर.